गणेश चतुर्थीपूर्वी गणेश मूर्तीचे आगमन आणि दुसऱ्या दिवशी गणेश विसर्जन याबाबत घेण्यात आलेल्या निर्णयावर फेरविचार करावा अशी मागणी कोल्हापूर सार्वजनिक गणेशोत्सव महासमितीने पोलीस प्रशासनाकडे केली आहे। आगमन सोहळ्याच्या तारखा, साऊंड, ढोल पथक, ट्रॅक्टर यांसह विविध बाबींचे नियोजन मंडळांकडून आधीच केले जाते। त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी महासमिती आणि गणेश मंडळांशी चर्चा करावी अशी भूमिका महासमितीने मांडली आहे। तसेच काही मंडळांच्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन विसर्जनाबाबतही सामंजस्याने निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रशासनासोबत चर्चा केली असून उद्या सर्व मंडळांची बैठक पार पडणार असल्याचं कोल्हापूर गणेश उत्सव महासमितीचे अध्यक्ष गजानन यादव यांनी सांगितलं। नमस्कार, मी कोल्हापूर शहर गणेशोत्सव महासमितीचे अध्यक्ष गजानन यादव। आज सकाळपासून बैठका आमच्या चालू आहेत आणि आमदार साहेबांच्या बरोबर त्यांच्या कार्यालयात बैठक झाली। त्या बैठकीनुसार सर्व मंडळाचे तालीम मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजर होते। त्यामध्ये प्रशासनाने एक विषय 2 दिवसात अजेंडा आणला आता नवीनच आम्ही म्हणून असं, कारण का तर गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकी एका दिवशीच व्हावी, म्हणजे आगमनची आगमन दिवशी, विसर्जन मिरवणूक दिवशी। पण घटना अशी आहे की सर्व मंडळांनी तालीम संस्थांनी काय असेल त्यांची वाद्य सगळे आधीच ॲडव्हान्स बुकिंग केलेत, ठरवलेले आहेत, नियोजन केलेलं आहे, तारखा ठरलेल्या आहेत। या अनुषंगाने मला एवढंच सांगायचं आहे प्रशासनाला की आता हे शक्य होणार नाही, तरी सुद्धा आम्ही लोकप्रतिनिधी या नात्याने आज आमदार साहेबांच्यावर बैठक केली आणि आमदार साहेबांनी आमच्या सर्व सूचना मान्य केल्या आणि त्यांनी सांगितले प्रशासनावर मी चर्चा करतो आणि त्यांची काय तर तशी चर्चा झाली आणि त्यांनी त्यांना निवेदन बी काहीतरी दिलेले आहे असं समजतं। त्याच्या अनुषंगाने उद्या सकाळी 11 वाजता प्रशासनाबरोबर आमची बैठक आयोजित केलेली असेल आणि त्या बैठकीनुसार सर्व तालीम संस्थांचे मंडळाचे प्रतिनिधी हजर असतील आणि आमच्या काही मागण्या आहेत कोल्हापुरातील गणेशोत्सवाच्या संदर्भातल्या, त्या मागण्या आम्ही तिथं मांडू आणि ह्याद्वारे तुमच्याद्वारे मी एवढं सर्व मंडळांना तालीम संस्थांना आवाहन करतो की सर्वांनी त्यावेळेला उपस्थित राहावे। यावेळी प्रभाकर कापसे, शिवाजी मोरे, सुशील बांधिगरे, राजेंद्र ठोंबरे, अशोक पवार आदी उपस्थित होते।